ओम नमो आदेश. नमस्कार, मी अश्विनी म्हणजेच मावळ कन्या. स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनेलवर. आज मी श्री नवनाथ कथासार या ग्रंथातील 12व्या अध्यायाचे कथन करणार आहे. या अध्यायाचे नित्य श्रवण केल्याने देवतांचा क्षोभ जाईल, सर्व देवता अनुग्रह करतील, ही फलश्रुती आपणास प्राप्त होणार आहे. सुरुवात करूया अध्याय 12वा. अध्याय 12वा, जालंधरांना वर प्राप्ती. श्री गणेशाय नमः. अग्निनारायणाने जालंधरांना त्यांचे जन्मवृत्त सांगितले आणि विचारले, वत्स, आता सांगा तुम्ही येथे का आलात? तेव्हा त्यांनी त्यांच्या गृहत्यागाविषयी सर्व हकीकत सांगितली. ते ऐकून त्यांचे मन वात्सल्याने भरून आले. ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, यावेळी तुमच्यावर काही कृपा करावी असे मला वाटते. तरी तुमची काही इच्छा असल्यास मला सांगा. तेव्हा जालंधर म्हणाले, तात महाराज, मला कसलीच इच्छा नाही, म्हणून माझे खरे हित कशात आहे हे ठरवून त्याप्रमाणे कृपा करा. मला हा जो नरदेह प्राप्त झाला आहे त्यांचे सार्थक होईल असे काही तरी करा. इतर जीवांप्रमाणे मी जन्मलो, जगलो आणि मेलो असे होता कामा नये. अन्यथा जन्मास येऊन न येण्यासारखेच होईल. हा तुमचा पुत्र कीर्तिरूपाने चिरंजीव राहील असे करा. ते ऐकून त्याला परम संतोष वाटला. आपल्या पुत्राला जगत कल्याणासाठी जे हवे ते सर्व प्राप्त व्हावे म्हणून त्यांना घेऊन ते दत्तप्रभूंकडे गेले. अग्निदेवतेला पाहून श्रीगुरूंना फार आनंद झाला. त्यांनी त्याला मोठ्या प्रेमाने आपल्या शेजारी बसवले. त्यांचे क्षेमकुशल विचारले. त्यानंतर जालंधरांकडे पाहून ते म्हणाले, हे नारायणा, हे बालक कोण आहे? कोणाचे पुत्र आहेत? यांना येथे का आणले? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, महाराज, हे जालंधर नावाने अवतरलेले आहे. अंतरिक्ष नारायण असून मदनाचे अंश आहेत. भगवान शंकरांनी मदनाला भस्मसात करण्यासाठी माझे स्वाधीन केले, पण मी त्याला जाळून टाकले नाही. त्याला गिळून सूक्ष्म रूपाने माझ्याच उदरात ठेवून वाचवले. त्यांचे प्रदीर्घ काळ रक्षण केले. पुढे बृहद्रव्याच्या यज्ञकुंडात अंतरिक्ष नारायणांच्या जीवांशासह त्याला पुन्हा उत्पन्न केले. तेच हे जालंधर स्वतःच्या विवाहाबद्दलची चर्चा ऐकून प्रपंच करायचा नाही असे ठरवून अरण्यात पळून गेले. तेथे त्यांची व माझी पुनर्भेट झाली. या समयी यांचे सर्वार्थाने कल्याण व्हावे म्हणून तुमच्या चरणांवर घालण्यासाठी यांना येथे आणले आहे. तुम्ही यांच्यावर अनुग्रह करा, यांना सनाथ करा. तुमच्या कृपाप्रसादाने यांची कीर्ती वसुंधरेला प्रकाशमान करील. ते ऐकून दत्तप्रभू अतिशय प्रसन्न झाले. ते म्हणाले, अग्निदेवा, मी यांचा स्वीकार केला आहे. मी यांना सर्व विद्या संपन्न करीन, पण त्यासाठी यांनी माझ्याकडे 12 वर्षे राहिले पाहिजे. त्या प्रस्तावाला त्याने तत्काळ होकार दिला. तेव्हा श्री गुरूंनी जालंधरांना आपल्या मांडीवर बसवले व त्यांच्या कानात दीक्षेचा मंत्र उच्चारला. त्या दिव्य वरद मंत्राच्या प्रभावाने त्यांना ब्रह्मज्ञान प्राप्त झाले. आपल्या पुत्राला श्री गुरूंच्या स्वाधीन केल्यावर अग्नीने त्यांचा निरोप घेतला. तो निघून जाताच दत्तप्रभू जालंधरांसह गिरनार पर्वतावर आले. पुढील काळात त्यांनी जालंधरांकडून बराच अभ्यास करवून घेतला. ते त्यांना नित्य आपल्या बरोबरच ठेवत असत. सकाळी भागीरथीत स्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घ्यावे, कोल्हापुरात भिक्षा मागून पांचाळेश्वरास भोजन करावे आणि माहूरगडावर विश्रांती घेऊन पुन्हा गिरनार मुक्कामी परतावे असा त्यांचा साधारण दिनक्रम असे. अशा प्रकारे 12 वर्षे आपल्या संगतीत ठेवून दत्तप्रभूंनी त्यांना सर्व शास्त्रे, कला, विद्या यांमध्ये पारंगत केले. त्यांना देवतांची दर्शने घडवून त्यांच्याकडून वरदाने मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी अग्नीला बोलावून घेतले, जालंधरांना त्यांच्या स्वाधीन केले व पुढे काय करायचे ते नीट समजावून सांगितले. दत्तप्रभूंचे आभार मानून त्यांनी त्यांच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करून अग्नीने जालंधरांसह गमन केले. त्यांना त्रिभुवनातील देवते दाखवली. पूर्वी मच्छिंद्रनाथांनी ज्या देवतांना
वश करून अनुकूल वर मागून घेतले होते, त्याच दैवतांना प्रसन्न करून जालंधरांनाही वर प्राप्त करून दिले. मग त्यांना बदरी वनात नेले आणि 12 वर्षासाठी तपश्चर्येस बसवले. त्यांची घोर तपश्चर्या पाहून प्रसन्न झालेले सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेशांसमवेत खाली उतरले. त्यांनी त्यांचे कौतुक करून त्यांना अनेक आशीर्वाद दिले आणि त्यांच्या तपश्चर्येची शांती करून त्यांना पूर्ण सिद्ध केले. याप्रमाणे कार्यसिद्धी करून ते आनंदाने स्वस्थानी गेले. कानिफनाथांचा जन्म. जालंधरांची तपश्चर्या फळास आली म्हणून बद्रीनाथांनाही फार बरे वाटले. त्यांनी अग्नी व जालंधर या दोघा पिता पुत्रांना 3 दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले. त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले. या अवधीत त्यांनी सत्यलोकात घडलेली एक कथा सांगितली. ते म्हणाले, ब्रह्मदेवांची कन्या सरस्वती 12 वर्षाची असताना तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून विधाता स्वतःच कामपीडित झाले. त्यांनी तिला पकडण्याचा प्रयत्न केला. त्या समयी त्यांची बुद्धी फिरलेली पाहून तिने पळ काढला व त्रैलोक्यात सर्वत्र धावू लागली. वासनेने उन्मत्त विधाताही तिच्या मागे धावत होते. धावताना त्यांचा वीर्यपात झाला. ते वीर्य हिमालयाच्या जंगलात झोपलेल्या एका महाकाय हत्तीच्या कानात पडले. त्यात प्रबुद्ध नारायणांनी संचार करून मनुष्यदेह धारण केला आहे. या गोष्टीला अनेक युगे होऊन गेलेली असली तरी तो हत्ती चिरंजीव असल्यामुळे अजूनही जिवंत आहे. म्हणून तुम्ही दोघांनी तेथे जाऊन त्यांना बाहेर काढावे. जालंधरांनी त्यांना आपल्या शिष्य करावे. हत्तीच्या कानातून जन्मल्यामुळे तुम्ही त्यांचे कानिफ असे नामकरण करावे. भगवान शंकरांनी ही अद्भुत कथा सांगताच अग्नी म्हणाला, प्रभो, ही घटना अपूर्व आहे, पण तो हत्ती कोठे आहे हे तुम्ही स्वतः येऊन दाखवले तर बरे होईल. ते ऐकून शिवजीही त्यांच्या समवेत हिमालयाच्या अरण्याकडे निघाले. त्यांना दुरूनच तो पर्वतप्राय बलाढ्य हत्ती दिसला. तो सारखा इकडे तिकडे हिंडत होता. त्याला पाहून ते म्हणाले, हा हत्ती महाभयंकर व चंचल आहे. जो याच्या समोर जाईल त्याची धडागत नाही. तेव्हा याला काबूत आणण्यासाठी काय करावे हा प्रश्नच आहे. ते ऐकून जालंधर म्हणाले, आदिनाथ महाराज, आपण चिंता करू नका. श्री दत्तप्रभूंच्या कृपा प्रसादाने मला ज्या महासिद्धी प्राप्त झाल्या आहेत त्यांचा चमत्कार पहा. मग त्यांनी झोळीतून चिमूटभर भस्म काढले आणि त्यानंतर मोहनास्त्रा समवेत स्पर्शास्त्राची ही योजना करून ते हत्तीच्या दिशेने भिरकावले. त्याच्या प्रभावाने तो महाबलाढ्य गजही नरमला आणि जमिनीला खेळल्यासारखा एका जागी मुकाट उभा राहिला. त्यानंतर शंकर व अग्नी यांना थोडे लांबच थांबायला सांगून जालंधर एकटेच त्या हत्तीपाशी गेले आणि त्यांच्या कानापाशी मोठ्याने हाक मारून म्हणाले, हे प्रबुद्ध नारायणा, जालंधराच्या रूपातील हा अंतरिक्ष ऋषी भगवान शिव आणि अग्निदेव यांच्यासह तुम्हाला न्यायला आला आहे. तुम्ही हत्तीच्या कानात निर्माण झाल्यामुळे तुमचे कानिफ असे नाव ठेवण्यात आले आहे. भूलोकातील तुमचे कार्य तुमची प्रतीक्षा करत आहे. म्हणून विलंब न करता त्वरेने बाहेर या. ती हाक ऐकून विधिपुत्र प्रबुद्ध कानातील बैठक सोडून कर्णद्वारी आले. 16 वर्षाच्या त्या महातेजस्वी तपस्व्यांनी तेथूनच हात जोडून त्यांना नमस्कार केला. नाथजींनी पुढे जाऊन त्यांना आपल्या खांद्यावर घेतले आणि शिवजींपाशी आणले. खाली उतरल्यानंतर त्यांनी तिघांनीही वंदन केले. तेव्हा आदिनाथांनी त्यांना स्नेहाने आपल्या मांडीवर बसवले. त्यांचे प्रेमाने मुके घेतले आणि जालंधरांना म्हणाले, हे अग्निपुत्र, आता या प्रबुद्ध नारायणांना तुम्ही अनुग्रह द्या. तुमच्या कृपेने ज्ञानसंपन्न होऊन हे जगामध्ये विजय पताका फडकावतील. ती आज्ञा शिरसावंद्य मानून जालंधरनाथांनी श्री गुरु दत्तात्रेयांचे स्मरण करून त्यांना मनोमन वंदन केले आणि आपला वरदहस्त कानिफांच्या मस्तकावर ठेवून त्यांच्या कानात मंत्रोपदेश केला. त्या गुरुमंत्राच्या प्रभावाने त्यांच्या हृदयातील सर्व मलिनता नष्ट झाली आणि
व्यक्ताव्यक्ताचे खरे ज्ञान होऊन ते ब्रह्मरूप झाले. त्यांचे जीवन धन्य झाले. त्यांनी नाथजींना भक्तिभावाने नमस्कार केला. जालंधरांनी देवांची फजिती केली. कार्यसिद्धी होताच भगवान शंकर, अग्नी, जालंधर व कानिफ असे चौघेही बद्रिकाश्रमास परतले. तेथे अग्नीने नाथजींना दत्तप्रभूंनी परंपरेला अनुसरून जी विद्या तुम्हाला दिली आहे तिची या कानिफांनाही प्राप्ती करून द्या अशी सूचना केली आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन तो गुप्त झाला. त्यानुसार जालंधर व कानिफ 6 महिने तेथेच राहिले. त्या कालावधीत त्यांनी कानिफांना दत्तप्रणीत सर्व विद्या शिकवल्या. त्यांना सर्व कलांमध्ये निपुण केले. त्यावेळी कानिफांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला असल्याने यदाकदाचित त्या स्थानाचा तमोगुण लागून यांच्या अंगात दंभ शिरला तर भलतेच व्हायचे अशी शंका आल्यामुळे त्यांनी अस्त्रविद्या शिकवताना त्यांना सर्व अस्त्रांचे ज्ञान दिले. पण संजीवनी आणि वातारकर्षण ही 2 अस्त्रे मात्र स्वतःकडेच राखून ठेवली. कानिफांनी सर्व विद्यांमध्ये कौशल्य मिळवले. हे पाहून भगवान शंकरांनी जालंधरांना आता यांना अस्त्रविद्येच्या सर्व देवता वश करून द्या असे सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार त्यांनी स्तवनास्त्र जपून सर्व देवतांना निमंत्रण पाठवली. त्या निमंत्रणावरून सर्व देवते प्रकट झाली. जालंधरांनी त्यांना वंदन केले व म्हणाले, हे देवतांनो, मी कानिफांना सर्व विद्या शिकवल्या आहेत, तरी यांच्यावर कृपा करून यांना आशीर्वाद आणि वरदाने देऊन यांचे कार्य करा. पण हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही. त्यांनी उत्तर दिले, नाथजी, तुम्ही दत्तप्रभूंचे शिष्य व अग्नीचे पुत्र म्हणून आम्ही भिडेने तुम्हाला वरदाने दिली, पण यांच्यासारखे तुमचे असंख्य शिष्य होतील म्हणून आम्ही वर देऊन प्रत्येकाला वश व्हायचे काय? तेव्हा कृपा करून आम्हाला त्रास देऊ नका. अशा प्रकारे त्यांना नकार देऊन ती सर्व दैवते विमानात बसून स्वस्थानी निघाली. हा अनादर जालंधरांना सहन झाला नाही. या राष्ट्रांची तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल अशी सक्त ताकीद देऊन त्यांनी त्या दैवतांवर वातास्त्र सोडले. त्यांच्या प्रभावाने प्रचंड वावटळ उठली. त्यामुळे त्यांची वाहने व विमाने सैरभैर झाली. तेव्हा त्यांनीही संतापाने नाना प्रकारची अस्त्रे टाकली, पण त्या प्रतापी नाथजींनी त्या सर्वांचे निवारण केले. तेव्हा ते एकट्याला जुमानत नाहीत हे पाहून गंधर्व, इंद्र, यक्ष, वरुण आदी सर्वांनी त्यांच्यावर पर्वत, वज्र, अग्नी, मेघ, द्रुम, नाग अशी अनेक भीषण अस्त्रे एकाच वेळी टाकली. त्यांनी मोहनास्त्र टाकून ती सर्व अस्त्रे भ्रमित केली. त्यावेळी गंधर्वांच्या पर्वतास्त्रामुळे वातास्त्र फिके पडून देवतांची विमाने स्थिर झाली होती. भगवान शिव आणि श्रीहरी ती गंमत दुरूनच पाहत होते. त्या समयी आपल्या अस्त्रांचा टिकाव लागत नाही हे पाहून देवांनी आपली विमाने भराभर पृथ्वीवर उतरवली आणि आपापली शस्त्रे उगारून नाथांवर चाल केली. तेव्हा त्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी कामिनी अस्त्र व कामास्त्र ही 2 अस्त्रे पाठोपाठ सोडली. कामिनी अस्त्रातून रंभेपेक्षाही सुंदर स्त्रिया उत्पन्न झाल्या. त्यांनी नेत्रकटाक्ष टाकून देवतांना घायाळ केले, तर कामास्त्रामुळे कामातुर झालेले देव एकेकीच्या मागे लागून त्यांचे प्रणयाराधन करू लागले. त्यांनी देवांना भुलवून रानोमाळ भटकवले व नंतर त्यांच्यापासून सुटका करून घेण्यासाठी बदरी वनातील अत्यंत काटेरी अशा बोरीच्या झाडावर चढल्या. तेव्हा त्यांचा अनुनय करत तेही झाडांवर चढले. त्यांना पाहून अस्त्रजन्य स्त्रियांनी पटापट खाली उड्या टाकल्या. त्याच संधीत नाथजींनी त्यांच्यावर स्पर्शास्त्राचा प्रयोग केला. त्यामुळे ते झाडांवरच चिकटून राहिले आणि उडी मारण्याच्या पावित्र्यात असलेले काही देव त्या झाडांना उलटे लटकू लागले. त्यामुळे त्यांचे मुकुट खाली पडले व केस लंबू लागले. ते दृश्य पाहून हरिहरांना हसू आवरेना.
आज अगदी मौज पाहायला मिळाली या अर्थाने भुवया उडवल्या. मग त्या मायावी स्त्रियांनी देवांची वस्त्रे फेडली आणि जालंधरांच्या समोर आणून टाकली. त्यामुळे ते लज्जेने संकोचले. नाथजींचे सामर्थ्य कळल्यानंतर त्यांचा अभिमान गळून पडला. त्या समयी त्यांची दुर्दशा पाहून त्यांनी कानिफांना त्यांचे वस्त्रालंकार परत देण्यास सांगितले. त्यांच्या आज्ञेनुसार ते त्यांना वस्त्रे नेसवू लागले व म्हणाले, तुमची दुर्दशा मला पाहवत नाही म्हणून मी तुम्हाला वस्त्रे नेसवत आहे, पण ही गोष्ट माझ्या गुरूंना सांगू नका बरं. तेव्हा त्यांची नम्रता व भक्ती पाहून देवांना मोठे समाधान वाटले. वस्त्रे नेसवून झाल्यानंतर ते प्रत्येकाला नमस्कार करून पुढे जात होते. त्यामुळे ते अधिकच प्रसन्न झाले. शिवाय यांना वर दिल्यानंतरच आपली सुटका शक्य आहे हे त्यांना पक्के समजले होते. म्हणून त्यांनी आपापल्या शक्तीनुसार त्यांना अनेक वर दिले आणि मंत्र तंत्र अस्त्र योगांमध्ये आम्ही तुम्हाला सर्व प्रकारे अनुकूल राहू असे अभिवचनही दिले. अशा प्रकारे सर्व देवतांनी कानिफांना वर दिल्यानंतर जालंधरांनी विभक्तास्त्र जपून त्यांना मुक्त केले. ते आपापले वस्त्रालंकार सावरत नाथांपाशी आले आणि तुम्हाला अपेक्षित असलेले कार्य आम्ही केले आहे असे सांगितले. तेव्हा त्यांनीही त्यांना मी पुढे शाबरी विद्येवर कवित्व करीन, तेव्हाही तुम्ही सहाय्य केले पाहिजे असे सांगितले. त्यांनी तेही मान्य केले आणि आपापल्या विमानात बसून स्वस्थानी गेले. त्यानंतर हरिहर, जालंधर व कानिफ हे सर्व जण 3 दिवस बद्रिकाश्रमातच राहिले. अध्याय 12 समाप्त. ओम नमो आदेश.